नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर सध्याला बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुरीला काय भाव मिळत आहे हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडत आहे. तूर 7,500च्या पुढे जात आहेत का? कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळतोय, दर मिळतोय, या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी यापुढे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर आपण पहिल्यांदा बाजार समिती पैठण बघणार आहोत. आवक आहे 74 क्विंटलची, दर आहे 6,400 ते 6,951. सरासरी आपल्याला 6,500 पर्यंत पाहायला मिळत आहे. त्यानंतर यवतमाळ लाल तुरीसाठी 53 क्विंटलची आवक आहे 6,705 रुपये ते 7,375. सरासरी आपल्याला 7,040 रुपये या सरासरी दराने पाहायला मिळत आहेत. यामध्ये आपण मेहकरमध्ये बघितलं आहे, लाल तुरीसाठी आवक आहे 210 क्विंटलची, दर आहे 6,200 ते 7,200 पर्यंत. सरासरी आपल्याला 6,700 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. आता धरणगावमध्ये बघितलं आहे 6,885 ते आपल्याला 7,130. सरासरी आपल्याला 6,930 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत तुळजापूरमध्ये लाल तुरीसाठी आवक आहे 234 क्विंटलची आणि दर आहे 6,700 रुपये आणि 6,285 रुपये आपल्याला सरासरी दर पाहायला मिळत आहेत. आता बघूयात आपण तुळजापूर पांढरी तूर यासाठी आपण बघूयात. त्यासाठी पांढरी तूर बघूयात 136 क्विंटल दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6,700 ते 7,200 पर्यंत आपल्याला बाजारात दर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे या पुढचे अपडेट आपल्याला मिळेल. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.